जातीने अशा पद्धतीने म्हणजे ह्या एक वेगळ्या पद्धतीने मागासवर्गीयांच्यामध्ये फूट पाडण्याचा हा प्रकार आहे आणि खरं तर अशा पद्धतीचं वर्गीकरण करून आम्हा सगळ्या भावांना वेगळं करणं हे चुकीचं होणार आहे। आम्ही सगळ्यांनी जे आरक्षणाचा लाभ जो स्पर्धेत टिकेल त्याला तो मिळणार आहे आणि मग अशा पद्धतीचं वर्गीकरण करून आमच्यामध्ये काही भिंती निर्माण करण्याचं काही कुठून डाव या पद्धतीने सुरू आहे त्या कुठेही त्याच्या बळी पडू नये आणि असं वर्गीकरण करून काही साध्य होणार नाही। खरं तर आरक्षणाच्या सगळ्या लाभार्थ्यांनी स्पर्धेत टिकायचं असेल तर कष्ट केलं पाहिजे आणि प्रत्येकाने कष्टाशिवाय त्याला मार्ग काही नाही आहे आणि म्हणून सगळ्यांनी या वर्गीकरणाच्या विरोधामध्ये आपला चौदार महाडतळे आणि मनोजमुक्ती 99 वर्ष पूर्ण झाली 100व्या शतकात आपण पदार्पण करतोय। पण त्याच वेळेला महाराष्ट्रातले जे राज्य सरकार आहे जे अभिषेकच्या बाजूने परिपूर्ण चालणार आहे ते वादविवाद करून काही महापुरुषांचे जे कायदे केले काय केले ते तरतूद करून ते खासगीकरण बाबासाहेबांनी ज्या वर्गीकरणला विरोध केला तेच आज वर्गीकरण येऊ शकते तुमच्या याच्यात तुम्ही चालू कोल्हापूर जिल्ह्याच्या कमिटीचे अध्यक्षही आहात। तुम्ही चांगलं सांगितलं की 59 एकत्र